केला वास नाही नाशते ठाई. तुका म्हणे निवेतनु तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता म्हणून केला वास नाही नाशते ठाई. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सुख वाटे येची ठाई बहुपायी संतांच्या म्हणून केला वास नाही नाशते ठाई. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. ज्या अभंगातून सोलीव आणि शाश्वत सुखाचा विचार केलेला दिसतो. मंडळी, आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे आणि त्याचं निमित्त आपणा सर्वांना माहीत आहे. सातारा जिल्ह्यातील आणि वारकरी संप्रदायाचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण ज्ञानोबा माऊली गोजेगावकर यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. ज्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण आयुष्यभर पायाला पानं बांधून अनुकूल प्रतिकूल कालखंड जरी आला तरी खेड्यापाड्यामध्ये निष्काम बुद्धीनं निस्पृह वृत्तीनं वारकरी पंथाचा प्रचार आणि प्रसार केला. पंढरपूरच्या रस्त्याला जाणाऱ्या ज्या अनेक दिंड्या आहेत त्यामध्ये पारंपरिक वास्कर महाराजांच्या फडावरील ही प्रासादिक दिंडी संत शेकोबा दादांच्या आणि समवेत पंढरीला वाटचाल करीत असते. त्याचं नेतृत्व त्यांनी आयुष्यभर केलं. आयुष्याच्या उतारवयामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. संपूर्ण समाजानं त्यांना अत्यंत आदरानं बापू हे संबोधन दिलं. खरंच बापू हा शब्द गुजरात प्रांतातला आहे. बापू या शब्दाचा अर्थ अत्यंत पूज्य असा आहे. आदरार्थी संबोधनानं त्यांना बापू अशी संज्ञा मिळाली. जवळपास 3 तपापेक्षा जास्त काळ त्यांचा आणि माझा अनुबंध राहिला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर मी त्यांना भेटायला आलो होतो. देवानी त्यांना बोनस दिला आणि काही काळ आयुष्य वाढवलं. खरं तर माझ्या अंतःकरणामध्ये आज एक गलबल आहे. त्यांना वैकुंठवासी म्हणताना त्यांच्या संबंधातून अनेक आज सातारा जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाचे आणि अनेक प्रांतातले, अनेक क्षेत्रातले. आज अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी कलावंत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत. मी असं म्हणत होतो, हे त्यांचे सहकारी बसलेत माझ्या दोन्ही हाताला. मी असं म्हणत होतो की एखादी व्यक्ती अशी असते
की त्याला वैकुंठवासी म्हणायला जीभ धजावत नाही, इतकी ती प्रिय असते. आणि काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांना वैकुंठवासी म्हणायची घाई असते, पण ज्यांची इच्छा असते ते वैकुंठवासी झाल्यावर हे जातात. त्यामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहतं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, एका विशिष्ट अशा अंतःकरणातल्या सात्विक भावनेनं आज मी काही चिंतन करणार आहे. एखादा साधू जाणं हे समाजाचं खूप मोठं नुकसान आहे. माझ्याकडे लक्ष द्या. बापूंचं जाणं हे इतकं सहज आणि सामान्य नाही. आज बोलणं नीट आहे का? एखादा साधू नकोय आता. नाही तर जोडण्यात पंख्यावारी कीर्तन जाईल. थोडं मीच सहन करतो. एखादा साधू जाणं ही सामान्य गोष्ट नाही. मला कल्पना आहे त्याची. मी म्हणाल्यावर तुमच्या लक्षात येईल. एखादा साधू जाणं हे समाजाचं खूप मोठं नुकसान आहे. त्याचं कारण, एक साधू निर्माण होण्यासाठी काही तपांचा कालखंड जावा लागतो, तेव्हा तो साधू या संज्ञेला प्राप्त होतो. पुन्हा नव्यानं साधूची निर्मिती होणं हे फार अवघड असतं. बापूंच्या संबंधाने मी उत्तरार्धात काही माझा मनोदय व्यक्त करणार आहे. पण अशा एका महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांना काही शब्द सुमनांजली समर्पित करण्यासाठी मी उपस्थित आहे. आता माझ्यासमोर जो अभंग आहे, इथे सगळे उपस्थित असणारे भजनी कलावंत, हा अभंग पाठ नाही, त्याला वारकरी म्हणता येणार नाही. माझं बोलणं कळतंय ना? हा अभंग पाठ नाही, त्याला वारकरी म्हणता येणार नाही. आणि वारकरी असेल आणि हा अभंग पाठ नसेल तर तो भजनाला जात नसेल. कारण वारकऱ्यात पण दोन वर्ग आहेत. म्हणजे ते माळकरी असतील पण भजनाला जातीलच असं नाही. काही भजन करतात पण वारकरी नाहीत, असा एक वर्ग आहे. पेटीवर ग्लास ठेवणारे, सरबताचा नाही. मी सुजाण असल्यामुळे मला विस्तृत बोलायची काही कारण नाही. अशी भजनं मी आणि मदनरावनी बघितलीत ते कोकणात असताना. फक्त त्यांच्या संस्कार होते, त्यांनी ती वाजवली नाहीत. ही शुचिता सांभाळली त्यांनी. पण कोकणात तशी भजनं होत होती. पण वारकरी भजन करणारा जो माणूस आहे त्याला हा अभंग पाठ असलाच पाहिजे. पण पाठ असेल तर तो कळेलच असं पण नाही. अभंग खूप सुंदर आहे. किंवा संतांचे अभंग एखाद्या हिऱ्यासारखे आहेत, त्याला अनंत पैलू आहेत. एखाद्या बाजूनी पाहिला तर तो पैलू वेगळा दिसेल, तर दुसऱ्या बाजूनी पाहिला तर पैलू वेगळा असेल. एकाच अभंगाचे वेगवेगळे पैलू पडू शकतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून एका विशिष्ट शैलीतून आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे जमलाय. एखाद्याने प्रामाणिकपणानं हात वर करा. की मला सुख नकोय, असं कोण असेल तर हात वर करायला अडचण नसावी. एक 5 मिनिटाचा वेळ देतो मी. मला सुख नको आहे असं कोणी हात असेल तर वर करा. 50 मिनिटं दिले तरी कोण हात वर करणार नाही माझ्या सकट आणि या टाळकऱ्यांसकट. माझ्याकडे लक्ष द्या. आणि एखाद्याला नाही समजलं
बाबा कळतच असं नाही, कीर्तन कळतातच असं नाही. काही न कळणारी गावच्या गाव आहेत. अशा 52 गावांची यादी मी केली, पुन्हा न जाण्याची. हे काही कळतच नाही त्यांना. असे खांबाला टेकून बसलेले असतात की बुक्का आणि हार लावायचाच असतो. काही ओकाठो कळत नाही. इकडे लक्ष द्या. एखाद्याला नाही कळालं आणि अनावधानाने त्याने हात वर केला माझ्या प्रश्नावर, हे मला सुख नकोय, तर त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्याकडे टवकारून बघतील आणि म्हणतील याला मिरजेला पाठवला पाहिजे, नाही तर येरवड्याला तरी पाठवला पाहिजे. याच्या डोक्यावर परिणाम झालाय. कुणाला सुखाची अपेक्षा नाही. इकडे लक्ष द्या. आता सुद्धा तुम्ही आलाय कीर्तनाला, हे सुख मिळावं म्हणूनच आलाय. श्रवणाचं का होईना सुख आहे. त्याला आपण लिहिताना पत्रिकेत असंच लिहितो, श्रवण सुखाचा लाभ घ्यावा. श्रवणाचं का होईना सुख आहे ना. पण या सुखाची चर्चा इथं नाहीये. तुकोबाराय वर्णन करतात ते सुख वेगळं आहे. त्याचा विचार मी करणार आहे पुढे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, फक्त मौज अशी आहे मानवी जीवनाची, अपेक्षा सुखाची आहे, प्राप्त होत नाही. दुःखाविषयी घृणा आहे, आल्याशिवाय राहत नाही. इकडे लक्ष द्या. पण मानवी जीवन हे सुख आणि दुःख यांची संमिश्र शिदोरी आहे. सगळ्या अभंगाला न्याय देणं होईल का नाही माहिती नाही, पण सुख आणि दुःख हे भोगावंच लागतं. परिमाण कमी जास्त असू शकतं, तो ज्याच्या त्याच्या प्राक्तनाचा विषय आहे. पण असं होत नाही की केवळ आणि केवळ सुखच मिळाले. असं होत नाही. असं होत नाही की केवळ आणि केवळ दुःखच मिळाले. काही प्रमाणात सुख तर काही प्रमाणात दुःख हे असणार. इकडे लक्ष द्या. एक द्वंद्व असतं बघा, द्वंद्व. थोडा साहित्याचा अभ्यास केला असल्यानं द्वंद्व एक आहे. इकडे लक्ष द्या. आणि ते स्वीकारावंच लागतं. जीवनातलं द्वंद्व दादा स्वीकारावं लागतं. कुणाची काही चालत नाही, कुणी असो. एक उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या समोर मांडतो. रात्र आणि दिवस हे द्वंद्व आहे, आम्ही स्वीकारलंय. काय विकासराव, रात्र आणि दिवस स्वीकारलं ना. आत्ता रात्र झाली, अशीच राहणार आहे का? एक 8-10 तासांनी उजाडणार. बरं, उजाडलं, प्रकाश पडला, असाच राहणार आहे का? नाही नाही. एक 10-12 तासांनी पुन्हा मावळणार, पुन्हा उगवणार. तसं दिवस आणि रात्र हे द्वंद्व आहे, नाकारता येत नाही, स्वीकारावंच लागेल. काही काही माणसं सूर्यवंशी असतात. काही कळतंय? आडनावाची नाहीत. सूर्योदय झाल्याशिवाय उठतच नाहीत, त्याला सूर्यवंशी म्हणायचं. माझ्या प्रिय श्रोतांनो, आपण सगळे धर्मानुरागी लोक आहोत. निदान या कीर्तनातून एक कळावं, सूर्योदय व्हायच्या आत उठलं पाहिजे. माझ्या शेकडो कीर्तनात मी एक वाक्य सांगितलं आणि ते आता उद्धृत करणार आहे. उद्या स्टेटसला ठेवायला अडचण नसावी. पुरुषोत्तम महाराज ऐकण्यासारखी गोष्ट आहे. मी काय सांगतो ते ऐका. एक वाक्य खूप चांगलं सांगतो.
ज्या व्यक्तीला मोठं व्हायचंय त्या व्यक्तीचं अंथरूण सूर्यनारायणांनी पाहता कामा नये, तर ती व्यक्ती मोठी होणार, यात काही वाद नाही. आता टाळ्या वाजवायला तरी कंजूशी का करताय? हे एवढं सोन्यासारखं वाक्य मी सांगितलंय. ज्या व्यक्तीला मोठं व्हायचंय सूर्यनारायण त्याचा अंथरूण पाहता कामा नये, ती व्यक्ती मोठी होणार. जीवनशैली किती बिघडली याचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर पूर्वज सगळे ब्राह्ममुहूर्तावर उठत होते आणि त्याचे आत्ताचे वंशज सगळे ब्राह्ममुहूर्तावर झोपायला जात आहेत. 2-3 वाजेपर्यंत मोबाईल बघतायत आणि सकाळी 9 वाजता झाली भली पहाट. लिहून ठेवा, सूर्यनारायण अंथरूण पाहता कामा नये. जी म्हणून माणसं मोठी झाली जीवनात ती सगळी पहाटे उठलेली आहेत. लक्षात ठेवा, फार मोठं द्वंद्व आहे. पहाटेच उठलं पाहिजे. एक जरा आळशी माणूस होता, खूप झोपायचा. त्याची आई उठवायची, अरे किती दिवस वर आला, उठ की. तो वैतागला. एक दिवस त्याच्या मित्राने त्याला विचारलं, का रे काय झालं, घरात वाद चाललेत? ते म्हणे, रोज आई उठवते, झोप होऊ देत नाही, दिवस उगवला असं म्हणते. उगवला म्हणून काय झालं? अरे म्हणे, तुला काही कळतं का? दिवस का उगवतो, सूर्य का उगवतो, तुला माहितीये? तर नाही माहिती. आता त्याने शास्त्रीय कारण दिलं की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे परिभ्रमण करत असल्यामुळे सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळताना दिसतो. तसं नाही म्हटले. त्याने जावई शोध लावला. ते म्हणले, तुझ्या शेजारी माणूस राहतो ना, त्याने एक कोंबडा पाळलाय, तो आरवतो म्हणून दिवस उगवतो. त्याचा बंदोबस्त केला की काम संपलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी तो कोंबडा डालून ठेवला. कोंबड्याचं सुदैव श्रावण महिना चालू होता, नाहीतर तो आणि कोंबडा डालून ठेवला आणि मंडळी असं झालं, दुसऱ्या दिवशी दिवस उगवलाच नाही. असं होईल? काय दिनकरा कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा. हे काय दिनकरा कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा. हे काय दिनकरा कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा. काय दिनकरा कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा. सगळे हे एकेकाचे ने मनोव्यापारे असे अतिरथी महारथी लोक आहेत. दिवस आणि रात्र तुम्ही स्वीकारली. जीवनातलं द्वंद्व आहे, जन्म आणि मृत्यू स्वीकारावंच लागेल, कोणी टाळू नाही शकत. पेक्षा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत काय बोलतात ऐका. देहाची गाव आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नान म्हणून ये धनंजया जिया परी. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात. हे गोजे गाव आहे, शेजारी निगडी आहे, चिंचणेर आहे, तासगाव आहे. प्रत्येक गावाचे काही नियम असतात. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगताना गाव सुद्धा त्यांचं कसं आहे बघा ना.
ज्ञानेश्वर महाराजांचा कल्पना विलास खूप मोठा आहे. ते काय असलं गाव नाहीये, देह नावाचंच गाव आहे. काय रूपक आहे ते. बापू कधी नव्हे ते मी एक दिवस कहाण्यांचं पुस्तक वाचलं. ते चातुर्मासाच्या कहाण्या असतात का नाही. एका घरी गेलो होतो, ते टेबलावर पुस्तक पडलेलं होतं. ते काहीतरी वाचायचं म्हणून उचललं तर सुरुवात. एक आटपाट नगर होतं. एक राजा राज्य करीत होता. त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती. प्रत्येक कहाणीची सुरुवात हीच. मी अंतर्मुख होऊन विचार केला, काही सगळ्या कहाण्या आटपाट नगरातच घडल्या, एकही रहिमतपूरला नाही. मी काही वेळ घालावा असं म्हणत नाही, थोडं विचार करा मी काय बोलतोय ते. किती दिवस या कथा ऐकून स्वतःची आत्मप्रतारणा करणार आहोत ज्ञानेश्वरीकडे दुर्लक्ष करून. बघा काय गोष्टी सांगितल्यात. माझ्या डोक्यात आहे ज्ञानेश्वर महाराज सांगितलेल्या गोष्टी, याच्यावर पुस्तक लिहिणार आहे मी. काय सुंदर गोष्ट आहे. इकडे लक्ष द्या. देह नावाचं कोणीतरी गाव आहे आणि या गावामध्ये 2 सोहळे घडतात, एक जन्माचा, एक मृत्यूचा. आता इथे सगळे बसलेत, पुन्हा काही मी तालुका मास्तर नाही तुमचं इन्स्पेक्शन करायला. पण आता रिटायर आहेत ते, आता त्यातून ते परावृत्त झालेत. एखाद्याने परत हात वर करून सांगा, एक जन्म सोहळा आणि एक मृत्यू सोहळा आहे, त्यातला एक माझा झालाय आणि दुसरा होणारच नाही. हात वर करपर्यंत दुसरा झालेला असेल. कारण त्याचं पण परिमाण दिलंय. माशी पाख पाखडी तव हे सरे, एका क्षणात, वेळ लागत नाही. हे द्वंद्व जसं स्वीकारलंय तसं माझ्या प्रिय श्रोत्यानो, जीवनामध्ये आणखीन एक द्वंद्व आहे, ते सुख आणि दुःख आहे. स्वीकारावंच लागेल. मी या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे, पण ते लास्ट मोमेंटला सांगणार आहे, जे टॉप सिक्रेट आहे. इकडे लक्ष द्या. सुख आणि दुःख हे दोन्ही गोष्टी जशा आहेत, थोडं ते पण ऐकू. खूप देवाची कृपा आहे, रिंगटोन तरी चांगली होती. खूप शिकावं लागणार आहे वारकऱ्यांना अजून. आमचं मत असं आहे बरं का, वारकरी संप्रदायाची संख्यात्मक वाढ खूप झाली, गुणात्मक होणं गरजेची आहे. अजूनही गुणात्मक दिसत नाहीये. परवा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, समोरच्या माणसाच्याच खिशात मोबाईल वाजला. रिंगटोन होती, तुझी घागर नळाला लाव. मी अंतर्मुख होऊन विचार केला, आपण चुकीच्या लोकांना तर ज्ञानेश्वरी सांगत नाही ना. त्या कृतीतून त्यांची वृत्ती प्रगट होत असेल तर जाऊ दे, आपल्या विचाराला फाटा नको. आपल्याला अनुकूल असणाऱ्या घटना घडणं त्याला माणसं सुख म्हणतात, आणि प्रतिकूल घटना म्हटल्या की त्या दुःखात समाविष्ट होतात. मला जास्त विस्तारपूर्वक खूप बोलता येईल, पण तेवढं मी बोलणार नाहीये. इकडे लक्ष द्या. सुख आणि दुःख, केवळ सुख मिळत नाही माझ्या प्रिय श्रोत्यानो, आणि केवळ दुःख पण मिळत नाही. काही प्रमाणात सुख तर काही प्रमाणात दुःख. एरवी समर्थानं असं म्हणायचं काही कारणच नव्हतं ना. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. इथे पण एक विचाराचा मुद्दा आहे. बरेच लोक अर्थ सांगताना वेगळा सांगतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. याचा अर्थ असा नाहीये जगामध्ये कोण सुखी आहे हे मना विचारून बघ, असा समर्थांचा म्हणण्याचा उद्देश नाही. जगामध्ये कोण सुखी आहे हे विचारी मना लक्षात घे. काही कळतंय? कारण बाकीच्यांकडे मन असतं ते विकारी असतं, आणि संतांकडे असतं ते विचारी असतं. हा फरक आहे. विकारी मन आणि विचारी मन. सामान्यकडे विकारी मनच आहे, तो काय विचार करणार? विकारी माणूस काय विचार करू शकतो? त्यासाठी मन विचारी असावं लागतं.
विचारी मनानं जर विचार केला तर त्याच्या लक्षात येईल की सुख आहे आणि दुःख आहे. या दोन्ही पक्षाचा विचार करतो. इकडे लक्ष द्या. बऱ्याच जणांना दुःखाची किंमत कळालेली नाहीये, म्हणून त्याच्याविषयी घृणा आहे. जरा वेगळा मुद्दा दादा मांडतोय. आपण सगळे असल्यामुळे सुखाची अपेक्षा काय आहे, दुःखाविषयी घृणा काय, याचं कारण आहे की दुःख त्याला कळालेलं नाहीये. याच सगळ्या गोष्टींचा परामर्श करायला तर एवढ्या वाक्यावरच मला संपूर्ण 2 तास वेळ द्यावा लागेल. रात्र नसेल तर दिवसाचं मूल्य कळणारच नाही. मृत्यू नसेल तर जीवनाचा आनंद येणारच नाही, आणि दुःख नसेल तर सुखाची किंमतही कळणार नाही. साधा दृष्टांत देतो आपल्या घरातला. जेवायला वाढले, जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी काय असेल ते, श्रीखंड पण आहे. खायला बरं वाटतंय, पण एखाद्याच्या ताटात 1 किलो श्रीखंडच दिलं तर चालेल का? हा एवढा गोळा ठेवला श्रीखंडाचा. ऐकताय का जरा? ते श्रीखंड चांगलं लागावं याच्यासाठी थोडीशी चटणी पाहिजे तोंडी लावायला. नीट लक्ष द्या इकडं. माझं स्वतःची मत फार परखड आहेत. कानानं कीर्तन ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे, म्हणजे ऐकताना पापणी सुद्धा पडता कामा नये, तर ते कीर्तन ऐकणं आहे. तर नेहमी सांगतो, पकवाजाची कणिक पडली ती उचलायची, त्याचा उंदीर करायचा. तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. असले आचरट चाळे करत कीर्तन ऐकली तर कशी कळणार? एक एक जमातच अशी आहे की ते माईकवर गुळाचा खडा ठेवणारी एक नवीन जमात आहे आता. ती समोरच बसलेली असते, खडा उचलायचा, बुवानी खाल्ला की परत ठेवायचा. त्याचं काही कीर्तनात लक्ष नसतं, गुळावारी कीर्तन जातं. यांनी एकदा ए मदनरावला विचारा, एक पकवाजा होता, मेला तो आता जुन्नर तालुक्यात. उगा तालुक्याचं नाव नको घ्यायला, हे लाईव्ह चाललंय. ते काय करायचं माहितीये का, पकवाजावरच गुळ ठेवला होता. थोडा खायचा आणि परत ठेवायचा, आणि त्याच्यावर 100 माश्या हुसकायच्या आणि परत खायचा. एवढा घाण शब्द कीर्तनात बरा नाही. मला सुचला होता पण तो मी नाही उच्चारला. इकडे लक्ष द्या. कुठं आलतो? हा, एवढं श्रीखंड ठेवलं. श्रीखंड खाईल का माणूस? काय राजाभाऊ, श्रीखंड एवढं ठेवलं, खाईल का कोण? तर त्याला काय पाहिजे? थोडीशी सुंदर चटणी पाहिजे. एवढी त्या चटणी जी तोंडी लावायला असते ती खाल्ली की त्या श्रीखंडाची मजा और असते. याच्या विरुद्ध करा ना, एवढा चटणीचा गोळा दिला, खाईल का? आणि खाल्ला तर परिणाम चांगला असेल का? कोणी खात नाही. पण ती किती पाहिजे? एवढी एवढी चटणी. थोडी थोडी चटणी खाल्ली की पुरी आणि श्रीखंड मस्त लागतं. हे जसं ताटातलं सुख दुःख आहे, तसं जीवनातलं सुख दुःख भोगता आलं पाहिजे. आता मी शेवटचं वाक्य बाबा फार चांगलं सांगणार आहे, जरा राखून ठेवतो. आगे बताते. हेतू एवढाच की उशिरा कोणी आलं तर त्याला ऐकायला मिळावं. अर्धा हेतू येतो, तोही पूर्ण नाही. धोरणी माणूस आहे. एखादा उशिरा आला तर त्याला ऐकायला मिळावं, आणि जो मधून जाईल त्याला ऐकायला मिळू नये. आता पूर्ण काही काही मधनच जाते, त्याच्या पदरात पडूच नाही, ते त्याला ऐकीचं पण नाही. लक्षात ठेवा. इदं तेना तपस्काय गीता सांगते शेवटच्या अध्यायात, भक्तिहीन पुरुषाला हे तत्वज्ञान सांगू नये. इकडे लक्ष द्या. त्या मुद्दा हा चालला होता, दुःखाची किंमत कळत नाही.
आता एक एक उदाहरण देतो मी, नंतर पुढे सांगेन मी तुम्हाला. सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे याचं सुभाषितकारांनी फार चिंतन सुंदर केलंय. थोडं ऐका तर खरं. षण्मासे मातृदुःखश्च पितृदुःखश्च दिनत्रयम् भार्या दुःख पुनर्भार्या क्षुधा दुःख दिने दिने असं वर्णन आहे. षण्मासे मातृदुःखश्च, एखाद्याची आई वारली 6 महिने दुःख. काय कॅटेगरी आहेत लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. एखाद्याची आई वारली 6 महिने दुःख. आई 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 आई. पितृदुःखश्च दिनत्रयम्, वडील गेले 3 दिवस दुःख. असं का असावं? याचं एकच कारण आहे, आईचा सहवास जास्त असतो, सतत जवळ असते. वडील काहीतरी अर्थार्जनाच्या निमित्तानं बाहेर असतात. मग त्या वडिलांना संपर्क कमी, 3 दिवस दुःख असतं वडिलांचं. बरं का? या सर या. विठ्ठल 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 विठ्ठल.